आता मी आलो आहे माझ्या घरच्या वरात, माझ्या प्लॉट मध्ये. हे बघूया, ह्याही झाडाला नव्हती काढलेली आहे. आणि जे आहे हे पुरं रोटावेटर मारलेलं आहे. रोटावेटर पाहून घ्या, बराबर बुडातून नाही आहे, बराबर लिमिट मध्ये आहे. आणि हिरवे झाडं जर करायचे असेल तुम्हाला अशी हिरवे घर, तर त्याच्यासाठी उपाय आहे चुना घेणे. ते आता मी नंतर सांगन, पहिले आपला प्लॉट पाहून घ्या हे झाड. आणि इथं मी तुम्हाला हर एक व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की इथं चुना आणि मोरचून आणि गाईचं गोमूत्र मिक्स करून लावा. मी व्हिडिओ बनवले. आणि हे जे आहे हे तोडून टाकायचं. हे जमिरी आहे, हे झाडाला वाढू देत नाही. हे बघून घ्या, इथे आहे हे हे तोडून घ्यायचे. हे पण घ्या, पूर्ण सप्पा घ्यायचा करून. इथं चुना, मोरचून आणि गाईचं गोमूत्र आणि प्रोफेट सुपर हे टाकून द्यायचं. ह्या झाडाला बा डिंक्या दिसते का तुम्हाला? कुठे डिंक्या दिसतच नाही ह्या झाडाला. पुरं झाड निरोगी आहे. निरोगी झाड राहिलं म्हणजे ऑटोमॅटिकली झाड बनते. हे पोंगे, हे झाड पोंग्याची साईज किती आहे साईज. आणि हे जो प्लॉट आहे आपला पुरा सप्पा आहे, तण नाही आहे, काही नाही आहे. आता याच्यावर मी इकून रोटावेटर मारला आहे. आता इकून डबलवर मी वखरणार आहे. कारण वखराचा फायदा काय आहे की जर वखरला आपण असं आडवं, आता हे उभं मी रोट नेलं आणि असं आडवं जर वखरलं, तर वखरल्यानं कणी आपलं वावर जास्त पाणी पिते. त्याच्यामुळे वखरा लागते. वखरण्याशिवाय भागत नाही, कारण का रोटावेटरचं पाणी पचत नाही, वावराच्या बाहेर निघते. हे पाहून घ्या मोसंबी. आणि तुम्हाला 100 वेळा सांगतो की ह्या लहानशा झाडाला मोसंब्या पहा किती लागल्या. हे पाहून घ्या. हे ठेवत नका, तुम्हाला कृपा करून सांगतो, हे ठेवायचं नाही. हे पाहून घ्या, झाडानं हे घसरलं कोण, ह्याच्या बुडात वखर गेला. आणि मेन मुद्दा म्हणजे झाडं लावायच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की फंटिंग करून घ्यायचं, नांगरटी करायचं, त्याच्याशिवाय झाडं लावायची. हे पाहून घ्या झाड किती घसरलं आहे. हे पाहून घ्या आपला प्लॉट पुरा हिरवा आहे. तुम्हाला पुरा युट्यूब चॅनल मध्ये कोणी एवढं सांगणार नाही तेवढं मी तुम्हाला सांग. चला आता मी हे घेतलाय ड्राम घेतला आहे. याच्यात मी फुल ड्राम भरणार आहे पाणी. फुल ड्राम पाणी भरल्याच्या नंतर आता हे बघून घ्या, हे आहे चुना आणि हे मोरचून. हे मी या ड्रामात टाकणार आहे. हे मोरचून आहे अर्धा किलो आणि चुना आहे या नाही काही तर 3.5-4 किलो चुना आहे. त्याच्यात होऊन जाईल 1 ड्राम पाणी. 1 ड्राम पाणी केल्यानंतर तुम्ही मोसंबीच्या झाडाले गोल्ड रिंग करून टाका तुम्ही. आणि मग तुमचं झाड पाहून घ्या असं गोल्ड रिंग. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता बरसातीचा टाइम आहे, बरसातीच्या आधी तुम्ही रिंग करून टाका. हे पाहून घ्या, हे जे आहे की नाही, हे पहिले झाड निंदून घ्यायचं असं गोल. निंदल्यानंतर तुम्ही असं गोल 2-2 डबे तुमच्या मोसंबीला टाकून द्या. गोल करून 2-2 डबे, 1 डबा इकून 1 डबा इकून. आणि मग तुमचं झाड पहा. माझ्या झाडाला हेच टाकलाय. झाडाची क्वालिटी पाहून घ्या आणि झाड पाहून घ्या किती फास्ट वाढलं आहे. हे जे तुमच्या समोरलं हे जे झाड आहे, हे पाहून घ्या, हे झाड हे पाहून घ्या. हे झाड पिवळं पडलं होतं, गेले मी टाकलं होतं. ह्या झाडाची कंडिशन पाहून घ्या तुम्ही किती हे झाली फास्ट. चुना आणि मोरचून पाणी करून टाका मिक्स. आणि त्याच्यात प्रोफेट सुपरही असं उरलेलं तरी प्रोफेट सुपरही टाका. आणि कोणतंही कीटकनाशक असं औषध त्याच्यात मिक्स तेही टाकू शकता तुम्ही त्याच्यात. आणि झाडांना नव्हती पाहून घ्या किती काढलेली आहे. आणि आता मेन म्हणजे आता मी याच्यावर मारणार आहे फवारा मारल्याच्या नंतर मग आपले झाडं तुम्ही पाहून घ्यायचा किती फास्ट दिसते. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनलले. आणि एवढी माहिती तुम्हाला कोण्याही यूट्यूब चॅनलवर दिसणार नाही, हे गॅरंटी देतो मी. कारण का मी माझ्या घरच्या वावरात मी प्रयोग करतो, त्याच्यात मी तुम्हाला सगळं सांगतो. हे पाहून घ्या झाडाची कंडिशन पहा. आपले हे 4.5 एकरात आहे मोसंबीचे झाडं, तर मला नॉलेज किती असन याचा अंदाज आहे का तुम्हाला? हे पाहून घ्या. आणि संत्र्याची बागही आहे आपली.
आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नाही तर सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.